नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 17 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बोबडेवाडीला जास्तीत जास्त विकास निधी देणार, नामदार महेश शिंदे। 1,65,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण। बोबडेवाडी गावाने नेहमीच विकास कामांना साथ दिली आहे। या गावाच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधी रुपयांची विकास कामे एका झटक्यात मार्गी लागली आहेत। दर्जेदार कामे झाली असून ग्रामस्थ सुखी जीवन जगत आहेत। बोबडेवाडीला विकास कामांच्या बाबतीत कधीही डावलले जाणार नाही। जास्तीत जास्त निधी दिला जाईल अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव शहरानजीक असलेल्या बोबडेवाडी येथे 1,65,00,000 रुपये खर्चून करण्यात आलेल्या गावठाण अंतर्गत प्रीमिक्स काँक्रीटीकरण व बंदिस्त गटारे या विकास कामांचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते। सरपंच सौ अरुणाताई बोबडे, उपसरपंच अनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य विजय बोबडे, किसन शिर्के, सौ मंगल शिर्के, सौ पवित्रा बोबडे, विमल पवार, सौ पूजा पवार, ग्रामस्थ विकास बोबडे, दशरथ कदम, भगवान शिर्के, प्रकाश बोबडे, अंकुर पवार, किसन पवार, रंगराव बोबडे, महादेव ढाणे यांच्यासह आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य शिवाजी पवार, विठ्ठल ढाणे, राजाराम बोबडे, गुलाब बोबडे, शशिकांत बोबडे, संदीप पवार, नवनाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। बोबडेवाडी गावाला सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे। साकव पूल यासह विविध विकास कामे नजीकच्या काळात केली जातील असेही नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले। उपसरपंच अनिल पवार यांनी बोबडेवाडी गावाला दिलेल्या भरघोस निधीबद्दल आभार मानले। पाखरवाडी बोबडेवाडी जोडणारा साकव पूल होणे आवश्यक असून पावसाळ्यामध्ये वाघना नदी पात्र ओलांडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत। त्यासाठी हा साकव पूल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। बोबडेवाडी सारख्या असू द्या, ही गावं सुंदर स्वच्छ झाली पाहिजेत याकडे माझा कटाक्ष। आज पाहताय तुम्ही घरापेक्षा सुंदर रस्ते झाले। मी त्यावेळेला पण बोललो होतो, तुम्हाला तरी स्वप्नापेक्षा सुंदर रस्ते करणार हा तुम्हाला शब्द दिला होता। तुम्हाला तरी वाटत होतं का असे रस्ते होतील? खरं मनापासून सांगा, आपलं गाव एवढं स्वच्छ सुंदर होईल वाटत होतं का? काय सरपंच, वाटत होतं का? ते माहेरवाले जर असले तर उन्हाळ्यात ये, तू चुकून पावसाळ्यात येऊ नको, माप काढशील म्हणून तुम्ही म्हणाले। आता बिनधास्त बोलू शकता। तो पुढचा पण रस्ता मंजूर आहे आपला, तो पण रस्ता एकदम तार असा डांबरी होणार, 1 मिनिटाच्या फाट्यावर इथे येणार असा रस्ता चालू होईल। ते पण काम चालू आहे, पण गाव सुंदर केलं, पण रस्ता खूपच सुंदर झाला। म्हणजे मला आनंद वाटेल एवढा चांगला रस्ता कॉन्ट्रॅक्टरनी केला, त्याबद्दल आम्ही अधिकाऱ्यांनी केला, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। राहिलेले तुमचे प्रश्न सांगितलेत तर ती 101 मधले किती अजून गायब होणार तेवढं सांग मला। तर ते 101 बरोबर घ्या ना, गोड बोलून घ्या। आमदार शशिकांत शिंदे यांचे आता जावली तालुक्याकडे लक्ष। केंडपे येथे कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने साधला संवाद। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला असला तरी तब्बल 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी मतदान करून आशीर्वाद दिलाय। या लोकांसाठी काम करण्याचा विडा माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी उचलला असून संपूर्ण सातारा जिल्ह्याची मोहीम उघडली आहे। पाटण तालुक्यातून त्यांनी रणसिंग फुंकले असून आता सातारा जावली मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे। जावली तालुक्यात सोमवारी सायंकाळी 7:30 वाजल्यापासून त्यांनी दुर्गम भागाचा दौरा करत लोकांशी संवाद साधला। कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली आणण्याचा पण त्यांनी पण केला आहे। पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी थेट जावलीकडे कूच केली आहे। मौजे केंडंबे येथे सभामंडपाचे उद्घाटन केल्यानंतर कार्यकर्त्यांशी त्यांनी एका बैठकीत संवाद साधला। नुकतीच सातारा लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे। दृष्टिक्षेपात विजय असताना देखील आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे। या निवडणुकीत जनतेने दिलेला मतदान रूपी आशीर्वाद दिले आहे। मातृभूमी जावलीने आशीर्वाद दिले, त्याचबरोबर मतदान रूपी देखील पाठबळ दिले, त्याबद्दल मनापासून आभार मानतो असेही त्यांनी सांगितले।
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या होत्या. साताऱ्यातील स्वाभिमानी जनतेने स्वतः निवडणूक हातात घेऊन प्रत्येकाने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न केला होता. यापुढील काळात त्यांच्या असणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहणार असल्याचा शब्द आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीतील आलेल्या अनुभवांचे अनेकांनी कथन केले. कराड उत्तरमधील पुनर्वसित गावांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार आमदार बाळासाहेब पाटील. सायगाव दामनेर येथे ग्रामस्थांशी साधला संवाद. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या पुनर्वसित गावांच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या गावांना मिळवून दिला आहे. नजीकच्या काळात या गावांसाठी आवश्यक सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. सायगाव धामनेर तालुका कोरेगाव येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजता भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला. कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, धामनेरचे उपसरपंच प्रवीण क्षीरसागर, सायगावचे सरपंच मानसिंग घोरपडे, गणपत सोनावले, उत्तम घोरपडे, राजेंद्र घोरपडे, हनुमंत घोरपडे, सुनील लोहार, बबन इंगुळकर, अंकुश पाटील, सदाशिव लोहार, महेश इंगुळकर, प्रभाकर कुंभार, श्रीमती वंदना पवार, सौ लता गाडे यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील विकास कामे, पाऊस, शेती आदींसह शासकीय योजनांच्या अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या जागेवर सोडवण्याचा आमदार पाटील यांनी प्रयत्न केला. शहाजीराव क्षीरसागर यांनी सायगावसह पंचक्रोशीतील विविध गावांमधील विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा केली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. वटपौर्णिमेला निमा वुमेन्स फोरमने वृक्ष लागवडीचा घेतला वसा. वडूज परिसरात वटवृक्ष व इतर देशी झाडे लावण्याचा संकल्प. हिंदू संस्कृतीमध्ये विवाहित महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या वटपौर्णिमेचे औचित्य साधून येथील निमा वुमेन्स फोरमने देशी वृक्ष लागवडीचा वसा घेतला आहे. वडूज येथे सोमवारी सकाळी 10 वाजता झालेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला. निसर्गातच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. विवाहित महिलांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या वटपौर्णिमेचे औचित्य साधून निमा वुमेन्स फोरमने देशी वृक्ष लागवडीचा वसा घेतला आहे. वडाच्या झाडाला आयुर्वेदात व धार्मिक कार्यात अधिक महत्त्व आहे. वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास असतो, तर महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 100 पार वरदान लाभलेल्या वडाला आपण फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी पोचतो. वडाचे झाड हे आयुर्वेदात बहुआयामी असून ते 20 तास ऑक्सिजनही देते. त्याला नियमित प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते, अशी माहिती प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे यांनी दिली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री मासाळ, उपाध्यक्ष डॉ. वैशाली काळे, सचिव डॉ. आशा नागरे, खजिनदार डॉ. शुभांगी काटकर, डॉ. नीता इनामदार, डॉ. उत्तरा देशमुख, डॉ. नूतन फडणीस, डॉ. सुषमा मांडवे व सदस्या यावेळी उपस्थित होत्या. वड, पिंपळ, चिंच, सीता, अशोक यासह देशी झाडांची लागवड करून संगोपन ही करण्याचा मानस या संस्थेबरोबरच वडूज पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदारांनी केला असल्याची माहिती महिला पोलीस अंमलदार प्रतिभा कदम यांनी दिली.